छत्रपती शिवाजी महाराज शत्रूंचे किल्ले फक्त बाहेरून नाही तर आतून जिंकत होते. पण हे शक्य कसं झालं? तर मित्रा, किल्ले जिंकणं म्हणजे खूप कठीण होतं, कारण त्या काळात किल्ले म्हणजे फक्त भिंती नव्हत्या. त्या भिंती इतक्या उंच असायच्या की बाहेरून हल्ला करणं जवळजवळ अशक्यच होतं. आणि मित्रा, फक्त भिंतीच नाही तर दरवाजे इतके मजबूत असायचे आणि आत हजारो सैनिक पहारा देत असायचे. म्हणजेच मित्रा, बाहेरून किल्ला जिंकणं जवळजवळ अशक्यच होतं. आणि आपल्या महाराजांना समजलं, फक्त ताकदीने हे युद्ध जिंकता येणार नाही, काहीतरी वेगळं करावं लागेल, काहीतरी असं जे शत्रूला अपेक्षित नसेल. मित्र, आपल्या महाराजांना माहित होतं काहीतरी धक्कादायक करावं लागणार. आणि मग मित्र, आपल्या महाराजांनी एक भन्नाट युद्धनीती वापरली. मित्रा, ती युद्धनीती अशी होती की किल्ल्याच्या आतच आपली माणसं त्यांनी तयार केली. कधी व्यापारी म्हणून, कधी कामगार म्हणून, कधी कधी सैनिकांमध्ये मिसळूनही. हो मित्र, आपल्या महाराजांनी आतूनच नियंत्रण घेतलं होतं, बाहेरून नाही, आतून. आणि मित्र, आता ही माणसं काय करायची तर त्या लोकांकडून महाराजांना माहिती मिळवून द्यायची. आणि मित्रा, समोर जाण्याआधी आपल्या महाराजांच्या इतिहासातील असेच नवीन नवीन टॉपिक ऐकायचे असतील तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करून चॅनल नक्की सबस्क्राईब कर. तर मित्रा, ती माहिती अशी होती की दरवाजे कधी उघडणार, पहारा कधी कमी असतो आणि सैनिक कुठे असतात. आणि मित्रा, ही सर्व माहिती आपल्या महाराजांपर्यंत आधीच पोहोचून जायची. म्हणजेच मित्रा, आपल्या महाराजांजवळ हल्ल्यांपूर्वी सगळं माहिती असायची. आणि मग मित्रा, आपले महाराज योग्य वेळ बघून अचानक हल्ला केला जायचा. आणि मित्रा, हाच तर आपल्या महाराजांचा खरा गेम होता. म्हणूनच मित्र, आपले महाराज म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त तलवारीने नाही तर बुद्धीने, प्लॅनिंगने आणि इंटेलिजन्सने युद्ध जिंकणारे राजा होते. मित्रा, कमेंट करून नक्की सांग, तुला आपल्या महाराजांची ही रणनीती माहित होती का? जय भवानी, जय शिवाजी.